पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथक हे हिंजवडी महाळुंगे परिसरात गस्त करत असताना पोलीस अंमलदार निखिल शेटे व मयूर वाडकर यांना 3 इसमे संशयितरित्या जात असताना मिळून आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता व त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 16 किलो 104 ग्राम वजनाचा गांजा मिळून आला। आरोपी राजेंद्र कुमार त्रिपाठी, अशोक पावरा व पवन पावरा यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये NDPC ॲक्ट कलम 8, 20(ब), 20चा दुसरा भाग ब व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून आणखी 17 किलो 1 ग्राम वजनाचा गांजा मिळून आला आहे। आरोपी हे हिंजवडी येथील IT पार्क व शैक्षणिक संस्थेच्या परिषदेमध्ये गांजा विक्री करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे। या आरोपीकडून एकूण 33 किलो 105 ग्राम वजनाचे गांजा, 2 मोबाईल, 1 दुचाकी असा एकूण 18,650,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस आयुक्त गुन्हे संदीप धोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 बाळासाहेब कोपणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार मयूर वाडकर, निखिल शेटे, प्रदीप शेलार, किशोर परदेशी, शिल्पा कांबळे, निखिल वरपे, राजेंद्र बांबळे, गणेश करपे, सदानंद रुद्राक्ष, रणधीर माने, कपिलेश दिगवे, गोविंद डोके, पांडुरंग फुंदे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी यांच्या पथकाने केले आहे।